नागपूरजवळच्या भिलगाव परिसरात गुरुवारी खळबळजनक घटना घडली. दोन नराधम 12 वर्षाच्या मुलीला येथील एका लॉजवर घेऊन गेले. त्यानंतर या दोघांनी तिच्यावर अमानुषपणे बलात्कार केला. इतक्यावरच न थांबता या दरम्यान त्यांनी व्हिडिओ देखील काढले आणि पीडितेला कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची तसेच हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी चिमुकलीने कुटुंबियांना सांगितले असता पीडितेच्या पालकांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठले. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही नराधमांवर गुन्हा दाखल केला आहे. या दोन गुन्हेगारांचं नाव करण आणि रोहित असून या दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. करण आणि रोहित दोघेही गुन्हेगारी क्षेत्रातील असून यापूर्वी त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान या आरोपींवर बलात्कार आणि पॉक्सोच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र 12 वर्षांची मुलगी लॉजवर गेली कशी, लॉज मालकाने परवानगी दिली कशी, या प्रश्नांची उत्तरे अद्यापही समोर आलेली नाहीत. या दोन आरोपींसोबत लॉज मालकाला सुद्धा शिक्षा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.